हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. अगदीच 2-3 इन्ग्रेडियंटमध्ये मस्त असा हेल्दी आणि विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह आपण आज बनवलेला आहे फ्रूट जाम. घाईच्या वेळेला कामी येतो म्हणून आपण नेहमीच घरामध्ये मार्केटमधला फ्रूट जाम आणून ठेवत असतो. कारण की मुलांना ज्यावेळेला भाजी आवडत नाही किंवा अन्य काही कारणांमुळे आपल्याला ज्यावेळेस घाई गडबड असते, त्यावेळेला आपण मस्त असं पोळीला रोल करून मुलांना देतो आणि गोड क्रेव्हिंग झाल्यानंतर सुद्धा मुलं आपल्याला जामपोळी मागतात. रेडीमेड जाम भरपूर दिवस चालतो, भरपूर महिने चालतो, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही कारण त्यामध्ये रिअल फ्रुट्स पण नसतात. फक्त फ्लेवर्स ॲडेड असतात आणि प्रिझर्वेटिव्ह ॲडेड असतात. तर अगदी सोप्या पद्धतीने, अगदी छोट्या-छोट्या घरातल्या सामानांमध्ये मस्त असा रेडीमेडसारखा किंवा त्याहूनही छान असा आपला आजचा फ्रूट जाम होणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला आवडेल आणि नक्की तुम्ही ट्राय करताल अशी रेसिपी आहे. तर येथे मी घेतलेल्या आहेत काही गोष्टी ज्या की सहज आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. एक ॲपल आहे, एक बीटरूट आहे, 5-6 खजूर घेतलेली आहेत आणि एक लिंबू आहे. लिंबूचं काम लास्टला आहे म्हणून मी ते साईडला ठेवलं. खजूरमध्ये पाणी घातले डुबतील इतकं आणि ते पण मी जरा साईडला ठेवले आहेत. थोडेसे भिजत होतात. ॲपल छिलून घेतलेला आहे, बीटरूट छिलून घेतलेला आहे. आता व्यवस्थित त्याचे आपण छोटे-छोटे काप करून घेऊया. फ्रूट जाम आहे. तुम्ही ॲपलच्या ऐवजी दुसरे कुठलेही फ्रुट्स यामध्ये ॲड करू शकता. अंजीरचा पण जाम बनवू शकता किंवा पेरूचा पण जाम बनवू शकता. तुम्हाला जे फ्रुट्स आवडतात ते फ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता. मिक्स फ्रूटही यामध्ये आपण घालू शकतो. परंतु मी एका वेळेला एकाचंच कॉम्बिनेशन फ्रुट्सचं जाममध्ये शक्यतो करते. कारण की त्याच्यानी जास्त गडबड होत नाही फ्लेवर समजायची आणि मुलांना जे फ्रूट आवडतं त्याचं फ्लेवर केलं की ते पटकन खातात आणि आवडीने खातात. मोठ्या साईजचं एक ॲपल मी पूर्ण वापरलंय, पण बीट मी अर्धच वापरलेलं आहे. त्याचं कारण असं की खूप सारं बीट घातलं तर ॲपलचा फ्लेवर थोडासा मागे पडतो आणि बीटचा फ्लेवर त्याला येतो. तुमच्याकडे जर बीट आवडत असेल तर फक्त बीटचं पण तुम्ही जाम बनवू शकता, तोही छान लागतो. किंवा बीटसोबत दुसरं फ्रूटही ॲड करू शकता. तर एक ॲपल कट करून घेतलेला आहे, अर्धं बीट मी कट करून घेतलेलं आहे. कुकरच्या डब्यामध्ये मी हे टाकलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं एकदा पाण्याने मी धुवून घेतीये. कापण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही धुवून घेऊ शकता, परंतु मी अगदीच थोडंसं पाणी टाकून लगेचच ते काढून टाकलेलं आहे. म्हणजे अगदी सॉफ्ट पद्धतीने हे धुतलेलं आहे आणि त्यामध्ये घोटभर पाणी टाकलेलं आहे. पाणी नाही टाकलं शिजायला तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की असंही आपण ते कुकरला लावणार आहे, तर कुकरच्या स्टीमचं पाणी त्यामध्ये पडत असतं आणि ते व्यवस्थित विदाऊट पाणीसुद्धा शिजतं. परंतु मी घोटभर पाणी टाकलेलं आहे. आता खजूर जे आहे ते 5च मिनिटं हे कटिंग होईपर्यंतच मी फक्त पाण्यामध्ये ठेवले. बऱ्याच प्रकारचे खजूर असतात मार्केटमध्ये. तर हे जे आहेत हे खूपच सॉफ्ट असे खजूर आहेत. थोडेसे महाग असतात. यापेक्षा दुसरे जे असतात ते पिशवीमध्ये पूर्ण हवा काढलेले जे असतात, पिशवीला चिटकलेले, ते खजूर जर असतील तर ते इतक्या सहज पटकन भिजत नाही. तर ते तुम्ही डायरेक्ट शिजायला टाकले तरी चालेल कारण की ते खूप चिकट पण असतात. हे खजूर जे आहेत हे सुट्टे-सुट्टे असतात आणि खूप सॉफ्ट असतात. त्यामुळे मी 5च मिनिट पाण्यामध्ये ठेवले आणि त्याच्यावरची साल लगेच तरंगून येते. ती साल मी काढून टाकली आणि बीसुद्धा काढून टाकलेली आहे. स्वच्छ केलेले खजूर आता मी यामध्ये घालते आहे. 6 खजूर मी येथे घेतलेले आहे. तुम्हाला जर सॉसचा कलर थोडासा छान पाहिजे असेल तर तुम्ही खजूर स्किप करून टाका आणि फक्त बीटरूट आणि ॲपल ह्या स्टेपला शिजवा. गोडसाठी मग पुढे काय करायचं हे मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवेलच. आता हे मी कुकरमध्ये शिजायला ठेवते आहे आणि व्यवस्थित अशा 5-6 शिट्ट्या आपण याच्या घ्यायच्या आहेत. भरपूर छान अशा शिट्ट्या घेऊन हे मऊसूत असं शिजवायचं आहे. कारण ॲपल तर खूप सहज शिजतं, परंतु बीटरूट शिजायला वेळ लागतो. त्यामुळे मी मस्तपैकी अशा त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. त्याच्याबरोबरच मी सोबत वरण-भात पण लावून टाकलेला आहे. एकाच कामात आपल्या दोन्ही गोष्टी होऊन जातात. आता याला मी थोडंसं थंड होईपर्यंत थांबले होते कारण मला हे मिक्सरमधनं फिरवायचं आहे. तर थंड करून घेतलंय, फ्रीझरमध्ये मी ठेवलं होतं त्यामुळे ते पटकन थंड झालं. हलकं-हलकंसं मी चमच्याच्या सहाय्याने ते स्मॅश करून घेते जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक करताना काही अडचणी येऊ नये. बीटरूट थोडंसं हार्ड असतं त्यामुळे मी त्याला पण थोडंसं सॉफ्ट करून घेते चमच्यानी. आता हे सगळं मिक्सरमध्ये ट्रान्सफर करून त्याला व्यवस्थित असं भरपूर वेळ मी फिरवलेला आहे आणि बारीक अशी पेस्ट त्याची करून घेतलेली आहे. खजुरामुळे याला थोडासा डार्क रेड कलर आलेला आहे. तुम्ही जर खजूर नाही टाकले तर खूप छान असा अगदी ओरिजिनल रेड कलर याला येतो बीटाचा आणि ते पण खूप छान दिसतं. आता मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर ॲपलचे तुकडे होतात त्यामुळे याचा कलर अजून थोडासा फेंट झालेला आहे. परंतु जसजसं पुढे प्रोसेस होईल त्याचा कलर पुन्हा त्याचा पहिल्यासारखा होईल. त्यामुळे मी मिक्सरमधली पेस्ट जी आहे ती गाळून घेतलेली आहे
छोटे मोठे बीटचे तुकडे वगैरे काही राहिले असेल तर ते आणि चोथा असं सगळं काही गाळून चाळणीच्या वरती राहतं आणि प्युअर अशी एकसारखी स्मूथ पेस्ट आपली खाली राहते. ती मी पॅनमध्ये शिफ्ट केलेली आहे. मंद गॅसवरती ही अगदी परतवून परतवून घ्यायची आणि शिजवायची आहे. त्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे ती तडतड होते आणि मोठ्या गॅसवरती जर तुम्ही करायला जाल पटकन होण्याच्या हिशोबाने तर तुमचा सगळा गॅस खराब होतो, साईडला खूप सारं उडतं. त्यामुळे मी मंद गॅसवरती एक साईडला ते करत राहिले आणि दुसऱ्या साईडला माझे बाकीचे कामं पण मी करत होते. जसं की वरणाला फोडणी वगैरे द्यायचं चालू होतं. आता याला पाणी आटेपर्यंत आपण छान शिजवून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी याचं आटलेलं आहे. मी खजूर टाकलेला आहे. मध्ये मी टेस्टही करून पाहिलं. त्याचा गोडपणा अगदी ओके आहे. परंतु जे खजूर टाकणार नाही त्यांनी कधीच साखर टाकायची हे कळण्यासाठी इथे मी 1 चमचा साखर टाकलेली आहे. कुठल्या स्टेजला साखर टाकायची हे समजण्यासाठी मी जस्ट इथे साखर टाकलेली आहे. तर तुम्ही जर खजूर टाकले नसतील शिजताना, तर अशा पद्धतीने यातलं पाणी आटल्याच्या नंतर तुम्ही साखर टाकायची. साखर टाकल्याच्या नंतर त्याला परत थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. मग 5 मिनिट पुन्हा ते थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी पूर्ण जामसारखी होते आणि शाईन सुद्धा येते. साखरेच्या फ्लेवरमुळे याला कलरही छान येतो आणि गोडवाही पटकन येतो. त्यामुळे प्रमाण घेताना तुम्ही जेवढं बीटरूटची ग्रेव्ही तुमची भरेल त्याच्या निम्मं किंवा त्याच्या बरोबरीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्याने खूप गोड होऊ शकतो जाम. तर साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची. मस्त मी हे शिजवून घेतलं. त्यानंतर गॅस बंद केला आणि अगदी 2 ते 3 थेंब मी यामध्ये लिंबू पिळलेला आहे थंड झाल्याच्या नंतर. 2 ते 3 लिंबाच्या थेंबांनी त्याला अगदी रेडीमेड सारखी टेस्ट येते. मस्त रेडीमेड जामसारखी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि टेस्टही अगदी रेडीमेड जामसारखीच झालेली आहे. तर घरी नक्की ट्राय करून पाहावी अशी ही हेल्दी रेसिपी आहे. मुलांच्या आवडीची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.